माननीय उपस्थित मान्यवर, माझ्या सर्व इथील मनपातील सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग आणि सहकारी सर्व नगरसेविका, उपमहापौर मनोज दादा, बाल कल्याण सभापती मनोज चंद्रशेखर दादा, सर्वांना माझा नमस्कार आणि आज महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा. आज आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या पवित्र निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. 1 मे 1960 हा दिवस आपला महाराष्ट्र राज्य स्थापनाचे अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी आपल्या राज्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी संघर्ष केला त्यांचे आपण सर्व स्मरण करूया आणि विनम्र अभिवादन करूया. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याने आणि स्वराज्याच्या विचारांनी आपल्याला स्वाभिमानाची शिकवण दिली आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीची मार्गावर नेले आहे. आज आपण जेव्हा तिरंगा ध्वज फडकवतो तेव्हा तो आपल्या एकट्याची, स्वातंत्र्याचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. महाराष्ट्र आज उद्योग, शेती, शिक्षण आणि संस्कृती ह्या सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. मात्र ही प्रगती कायम ठेवण्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील. महापौर म्हणून माझी जबाबदारी ही आपल्या शहराच्या सर्वांगीण विकास व्हावा. स्वच्छता, पर्यावरण, संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवकांना संधी आणि पारदर्शक प्रशासन ही आपली प्रमुख उद्दिष्टे असली पाहिजे. ह्या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया की आपल्या शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रगत बनवण्यासाठी आपण सक्रिय योगदान देऊया. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला साजेसं कार्य आपण सर्व मिळून करूया. आणि शेवटी एकच म्हणते की माझा महाराष्ट्र, माझा अभिमान. एकजुटीने घडूया नवा हिंदुस्थान. जय हिंद, जय महाराष्ट्र.